रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समधला आज आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशनमधला डिफरन्स बघा. इन अ सेल्फ पॉलिनेशन द पॉलिनेशन इज ऑकर्स ॲट द सेम फ्लावर or to different flower which having same genetical makeup. ठीक है. In a cross pollination, pollination occurs between two different flower which having different genetical makeup but same species. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, एकाच फुलामध्ये पॉलिनेशन होतं किंवा दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये पॉलिनेशन होतं, पण एकच कंडिशन आहे तिथं की त्यांचा जेनेटिकल मेकअप सेम पाहिजे. आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये दोन वेगवेगळ्या प्लांटच्या दोन वेगवेगळ्या फुलांवर पॉलिनेशन होतं, पण त्यांचे स्पेसेस सेम पाहिजे. ठीक आहे. पहिला पॉईंट डेफिनेशन आहे, परत नीट वाचा म्हणजे नीट समजेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, सेल्फ पॉलिनेशन डज नॉट डिपेंड अपॉन एक्सटर्नल एजन्सीज. ज्या एजन्सीज ज्या आहेत, वॉटर, विंड, इन्सेक्ट, या इतर रिक्वायर्ड नसतात, कारण जे अंतर आहे अंतर टू स्टिग्मा ते कमी असतं. सो सेल्फ पॉलिनेशनमध्ये एक्सटर्नल एजन्सीज रिक्वायर्ड नाहीत, बट क्रॉस पॉलिनेशनमध्ये हे अंतर जास्त आहे आणि त्यामुळे एक्सटर्नल एजन्सीज आर रिक्वायर्ड. नेक्स्ट वन, इन अ सेल्फ पॉलिनेशन नो वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन. ओके, पोलन ग्रेन जे आहेत त्यांचं वेस्टेज सेल्फ पॉलिनेशनमध्ये होत नाही, कारण अंतर कमी आहे अँथर टू स्टिग्मा. पण क्रॉस पॉलिनेशनमध्ये लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेनचं वेस्टेज होतं, कारण का आहे, अंतर जास्त असतं. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, त्यांचं जेनेटिकल मेकअप दोन फुलांमधला सेम पाहिजे किंवा एकाच फुलामध्ये पॉलिनेशन झालं पाहिजे. आणि जर अशी कंडिशन असेल तर ऑफस्प्रिंगमध्ये व्हेरिएशन असणार आहे का, तर नाही. ठीक आहे. सो सेल्फ पॉलिनेशनचा रिझल्ट काय आहे, तर नो व्हेरिएशन इन ऑफस्प्रिंग्स. आणि क्रॉस पॉलिनेशनमध्ये एक्झॅक्ट अपोजिट, बिकॉज क्रॉस पॉलिनेशन ऑकर्स बिटवीन टू डिफरंट फ्लावर विच हॅविंग डिफरंट जेनेटिकल मेकअप, आणि त्यामुळे ऑफस्प्रिंग्समध्ये व्हेरिएशन असतं. परत एकदा बघा, सेल्फ पॉलिनेशन ऑकर्स ॲट द सेम फ्लावर or to different flower which having same genetical makeup. Cross pollination occur between two different flower which having different genetical makeup. Next one, self pollination does not depend upon external agencies, but cross pollination is depend. Next one, in a self pollination no wastage of pollen grain, but क्रॉस पॉलिनेशनमध्ये काय असणार आहे, तर वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन्स खूप होणार आहे, कारण दोन फुलांमधलं अंतर हे जास्त असतं. इम्पॉर्टंट पॉईंट, सेल्फ पॉलिनेशनमध्ये जे ऑक्सप्रिंग्स आहेत त्यांच्यामध्ये व्हेरिएशन नसतं. सो यू कॅन से दॅट सेल्फ पॉलिनेशन डज नॉट शो व्हेरिएशन इन ऑक्सप्रिंग्स. एक्झॅक्ट अपोजिट, क्रॉस पॉलिनेशन शो हाय डिग्री ऑफ व्हेरिएशन इन ऑक्सप्रिंग्स. Next one, types of cross pollination. There are generally 4 types. First one, anemophily. Second, hydrophily. Third, entomophily. And the last one, ornithophily. Simple आहे हा point. नीट लक्ष द्या. Pollination is occur with the help of wind. Then it is known as anemophily. With the help of wind. Hydrophily. Hydrophily, it is pollination occurs with the help of water. Next, entomophily means pollination occurs with the help of insects, and ornithophily means the pollination occur with the help of bird. Baga, when pollination occur with the help of water, then it is known as anemophily, and those plants are known as anemophilous plant. Example, grass, maize, sugarcane. Hydrophily, ॲक्वॅटियस प्लांट जे आहेत, पाण्यामध्ये असणारे जे काही प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये हायड्रोफिलस प्रकारचं पॉलिनेशन होतं. सो त्यांना आपण हायड्रोफिलस प्लांट म्हणूया. एंटोमोफिली. एंटोमोफिली म्हणजे काय, ज्याला बटरफ्लाईज, फ्लाईज किंवा अदर इन्सेक्ट पॉलिनेशनला मदत करतात त्यावेळेला त्यांना आपण एंटोमोफिली म्हणायचं. अँड द लास्ट वन, ऑर्निथोफिली, मीन्स पॉलिनेशन इज ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. एक्झाम्पल, बॉम्बेक्स. Next one बघा, outbreeding devices for cross pollination means the devices with the help of cross pollination or to avoid self pollination. म्हणजे जे डिव्हायसेस क्रॉस पॉलिनेशनला मदत करतात किंवा सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून कार्यरत असतात त्यांना तुम्ही आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणायचं.
ठीक आहे. सो आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे काय? विच हेल्प फॉर क्रॉस पॉलिनेशन और विच इज हेल्प टू अवॉइड सेल्फ पॉलिनेशन. बघा कोणते कोणते आहेत. डायकोगॅमी. डायकोगॅमी म्हणजे काय? मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ॲट द डिफरंट पॉईंट. इथे काय होतं? अँथर आणि स्टिग्मा वेगवेगळ्या वेळेला मॅच्युअर होतात, एका वेळेला मॅच्युअर होत नाहीत. आणि अशी कंडिशन असेल तर त्याला डायकोगॅमी म्हणायचं. ओके. इन डायकोगॅमी इट इज स्टँड ॲज बॅरियर टू द सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे. सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून डायकोगॅमी होते. डायकोगॅमीचे 2 टाईप आहेत. एक आहे पोटॅन्ट्री. पोटॅन्ट्रीमध्ये म्हणजे काय होतं? पोलन ग्रेन्स आर रिलीज मच बिफोर द स्टिग्मा. स्टिग्माच्या आधी पोलन ग्रेन्स मॅच्युअर होतात आणि ते रिलीज होतात. नेक्स्ट वन आहे प्रोटोगॅनी. इथे काय होणार आहे? स्टिग्मा पहिला मॅच्युअर होणार आहे. स्टिग्मा मॅच्युअर फर्स्ट. नेक्स्ट वन आहे स्टेफ स्टेरिलिटी. स्टेफ स्टेरिलिटी म्हणजे काय? इन प्लांट्स लाईक ऑर्चिड किंवा अनादर प्लांट असेल, याच्यामध्ये काय होणार आहे? तर तो जो आहे प्लांट तो सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी काय करेल? तर इनिबिट करेल. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय? प्लांट इन विच फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. त्यांच्यामध्ये एकतर अँड्रोशियम असणार आहे किंवा गायनोशियम असणार आहे. सो फ्लावर्स आर युनिसेक्शुअल. In such plants, cross-pollination occurs as a rule. For example, पपया. यांच्यामध्ये फिमेल फ्लावर आणि मेल फ्लावर किंवा फिमेल प्लांट आणि मेल प्लांट वेगवेगळा असतो. परत एकदा बघा. डायकोगॅमी मीन्स मॅच्युरेशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा ॲट द डिफरंट टाईम. त्याचे 2 टाईप आहेत. तो आहे पोटॅन्ट्री अँड प्रोटोगॅनी. पोटॅन्ट्रीमध्ये काय होतं? तर पोलन ग्रेन्स असतात ते आधी रिलीज होतात आणि पोटॅन्ट्रीमध्ये स्टिग्मा पहिल्यांदा मॅच्युअर होते. नेक्स्ट वन आहे सेल्फ स्टेरिलिटी आणि युनिसेक्शुअलिटी. नेक्स्ट वन आहे फ्लोरल ॲडॅप्टेशन. फ्लोरल ॲडॅप्टेशन म्हणजे काय बघा? फ्लावर एक वेगळ्या पद्धतीने स्वतःला अडॅप्ट करतं पॉलिनेशनसाठी, त्याला फ्लोरल ॲडॅप्टेशन म्हणायचं. आणि त्याचे भरपूर टाईप आहेत. आज आपण पहिला टाईप बघतोय तो आहे ॲनेमोफिलस प्लांट. ॲनेमोफिलस प्लांट कसे असतात बघा. इथे मी तुम्हाला ॲनेमोफिलस प्लांटची इमेज दाखवली आहे. हा एका कुठल्या तरी वनस्पतीचा मोहर आहे. याच्यामध्ये फ्लावर कसे आहेत? एकदम छोटे, ग्रीन इन कलर. त्यांच्यामध्ये फ्लोरल हॉरस असे व्यवस्थित डेव्हलप झालेले नाही आहेत. हे ॲडॅप्टेशन जे आहे ते ॲनेमोफिलस प्लांटचं आहे. आता ह्यांच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा. पहिला, फ्लावर्स आर लेस बट न्युमेरियस. जास्त नंबरने असतात पण ते कसे असतात? छोटे छोटे असतात. नेक्स्ट वन, लाईक ब्राईट इन कलर. कलर कसा आहे त्यांचा? ब्राईट कलर नाही आहे आणि फ्रेग्रन्स असतो. नेक्स्ट वन, पेटल्स आर ग्रीन, स्मॉल अँड रिड्यूस्ड. पेटल कशा आहेत? छोट्या छोट्या आहेत, ग्रीन इन कलर आहेत, रिड्यूस्ड आहेत. नेक्स्ट वन, डू नॉट पजेस नेक्टर. नेक्टर असत नाही. आता जर ते युनिसेक्शुअल फ्लावर असेल तर तिथं काय कंडिशन आहे? तर मेल फ्लावर्स आर मोर नंबरस दॅन फिमेल फ्लावर अँड मेल फ्लावर्स आर सिच्युएटेड ॲट द हायर लेवल. जर युनिसेक्शुअल प्लांट असेल तर ते मेल फ्लावर असतील तर त्याचा मोहर जास्त असणार आहे आणि ते हायर लेवलला असतील, उंच असतील. नेक्स्ट वन, स्टॅमेन पजेस लॉंग फिलामेंट. जर मेल फ्लावरमध्ये स्टॅमेन आहे तो कसा असणार आहे? लॉंग असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन थिंग, पोलन ग्रेन्स आर स्मूथ, ड्राय, लाईट इन वेट. पोलन ग्रेन्स कसे आहेत? एकदम छोटे छोटे, स्मूथ, ड्राय अँड लाईट इन वेट असणार आहेत. बघा परत एकदा फ्लोरल ॲडॅप्टेशन फॉर ॲनेमोफिली. फर्स्ट वन, फ्लावर्स आर स्मॉल बट लार्ज इन नंबर. ब्राईट कलर इज absent. नेक्स्ट वन, petals are small and highly reduced. Nectar is not there. Suppose unisexual flower is there, then male flower are more in number and male flower situated at generally higher level. They are having long filamentous portion. Next one, pollen grains are smooth, dry and light in weight. ठीक है, thank you.